आज आपण बनवणार आहोत वांग्याची आणि बटाट्याची भाजी. त्यासाठी कांदा लसूण मसाला, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, हळद, मोहरी, जिरं फोडणीसाठी घेणार आहोत आणि असे कापलेले कांदे बटाटे घेणार आहोत. पहिल्यांदा कढई गॅसवर ठेवायची, गरम होऊन द्यायची. सॉरी, इथे माझा कॅमेरा जरा सेटच होत नव्हता म्हणून थोडा जरा उशीर लागत होता मला कॅमेरा सेट करण्यासाठी. कढईमध्ये जिरं, मोहरी, पहिल्यांदा मोहरी टाकायची कारण मोहरीला जरा तडतडायला वेळ लागतो. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. मग कढीपत्ता टाकून घ्यायचा थोडासा. जिरं मोहरी छान फुलत आलं की एक कांदा, जिरं मोहरी छान फुलत आलं अशी जरा तडतडली पाहिजे मोहरी. जिरं मोहरी कढीपत्ता टाकून झालं, एक कांदा टाकून घ्यायचा, थोडासा फ्राय करायचा, थोडा ब्राऊन होईपर्यंत. जास्त काळा करायचा नाही, जाळायचा नाही. हलकासा तेलावर फ्राय करून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत. मग टोमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो थोडं फ्राय होऊन घेतं. टोमॅटो शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटो शिजण्यासाठी आणि छान असं परतवून घ्यायचं. तुम्हाला पण रेसिपी अशा करायला बघायला आवडतील का? तसं मला कमेंटमध्ये सांगा. मी अजूनही छान छान रेसिपी तुम्हाला शेअर करू शकते. सध्या मी नवीन आहे म्हणून मला जरा प्रॉब्लेम होतो थोडा एडिटिंग वगैरेचा. तर तुम्ही हे करा. मी थोडंसं इथे मीठ टाकलं आहे आणि परतवून घेतलं आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो. मग त्याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकून परतवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकलं की फोडणी करपत नाही, मसाले करपत नाही. मग हे बटाटा वांगं टाकून घ्यायचं कढईमध्ये आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये. एकदम साधी सोपी रेसिपी, काही लागत नाही. एक 15-20 मिनटात वांगी शिजवून पण जातात. सगळं परतवून घ्यायचं सगळ्या साईडनी. मी अजून मीठ टाकलेलं नाही बरं का, मी असंच परतवून घेते तेलावर. बघा, असं छानपैकी सगळीकडे मसाला कोट झाला पाहिजे, सगळं लागलं पाहिजे त्याला. हे असं सगळं परतून घ्यायचं. थोडं त्याच्यातमध्ये मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका. असं परतून थोडं पाणी टाकायचं. अजून थोडंसं मी पाणी ओतणार आहे, थोडंसं टाकायचं. अगदी वांगी आणि बटाटे शिजण्यापुरतं टाकायचं, खूपच जास्त शिजवायची नाही. मला जास्त शिजलेली वांगी आवडत नाही. तुम्हाला कशी आवडतात ते पण मला कमेंट करून सांगा. हे असे पाणी टाकून थोडंसं हलवून घ्यायचं, जरा मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडं टाकून घ्या आणि झाकण ठेवा. वरती थोडंसं पाणी ठेवा ताटात आणि एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्या. इथे मी फक्त मध्ये मध्ये चेक केलेलं आहे. असं पाणी थोडंसं ठेवायचं झाकणामध्ये, त्यामुळे भाजी आपली खाली करपत नाही. गॅस स्लो ठेवायचा आणि 10 ते 15 मिनटं भाजी शिजवून द्यायची. मी फक्त थोडा वेळ वर झाकण उघडून चेक केलेलं आहे, भाजी खाली लागत तर नाही आहे ना. बघा, अशा पद्धतीने आपली भाजी तयार होते. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट, मी दाण्याचा कूट दाखवायला तुम्हाला विसरले. दाण्याचं कूट 2 चमचे टाकायचं. अशाच प्रकारे माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, छान दाण्याचं कूट वगैरे टाकलं आणि थोडंसं परत एकदा हलवलं. भाजी चेक केलेली आहे, किती छान मस्त शिजलेली आहे भाजी.
अशाच सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. छान लागते ही बघा, छान.